नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत मिठाचा खडा पडलाय। अवघ्या 24 तासात नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर नियुक्ती करण्यात आलेल्या गिरीश महाजन यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। गिरीश महाजन यांनाच पालकमंत्री द्यावं, अन्यथा देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकचं पालकत्व घ्यावं अशी इच्छा कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। नाशिकचे पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर 24 तास उलटत नाही तोपर्यंत खरं तर त्यांच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आलेली आहे। काल याच ठिकाणी जर बघितलं तर भाजप कार्यालयामध्ये आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण होतं। गिरीश महाजन यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स देखील शहरामध्ये ठिकठिकाणी लावण्यात आलेले होते। मात्र आता त्यांच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये खरं तर नाराजीचं वातावरण पसरलेले हिरमोड झालेलं आहे। काय सांगणार, खरं तर पालकमंत्रीपद गिरीश भाऊंना जाहीर झालेलं होतं, मात्र पदाला स्थगिती देण्यात आलेली, काय कारण? त्यांना सर्व माहिती आहे, नाशिकचा अभ्यास आहे, 5 वर्ष पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे। आता पुढचा कुंभमेळा येऊन ठेपलेला आहे, तर गिरीश भाऊंनीच या ठिकाणी पालकमंत्री म्हणून जबाबदारी घ्यावी आणि ते चांगल्या पद्धतीने नाशिकच्या विकासामध्ये योगदान देऊ शकतील। आमची प्रामाणिक इच्छा आहे। एकतर मग देवेंद्रजींना पालकमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी घ्यावी किंवा गिरीश भाऊंना द्या। गिरीश भाऊ हे अनुभवी आहेत। विकास, औद्योगिक विकास, आणखी आता कुंभमेळावा देखील आहे। या सगळ्या विकासाच्या कामासाठी गिरीश भाऊंचा अनुभव हा फार मोठा आहे आणि गिरीश भाऊंनी आरोग्यमंत्री म्हणून देखील नाशिकसाठी उत्तम काम केलेलं आहे। सर्व योजना राबवलेल्या आहेत चांगल्यापैकी आणि हे पद गिरीश भाऊंनाच मिळावं अशी आम्हा कार्यकर्त्यांची इच्छा आहे। गिरीश भाऊच आम्हाला पाहिजे, कारण याच्या नंतरचं जे काम आहे, आता प्रयागराजला कुंभमेळा चालू आहे, कुंभमेळ्याची तयारी जर तिथली बघितली तर त्या पद्धतीने नाशिकला जर तशीच तयारी करायची असेल तर ज्यांना माहिती असलेलाच मंत्री पाहिजे। म्हणून गिरीश भाऊंना मागचा कुंभमेळा माहिती आहे, नाशिक शहर माहिती आहे, नाशिक शहराचे कार्यकर्ते माहिती आहे, सगळं नाशिकचं राजकारण माहिती आहे। म्हणून आमची विनंती की गिरीश भाऊच परत आम्हाला पालकमंत्री पाहिजे। गिरीश भाऊंना पालकमंत्रीपद नाही मिळालं तर देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकचं पालकत्व घ्यावं अशी देखील भूमिका जी आहे ती कार्यकर्त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।